गुंतवणूक आरोग्यातली भाग 15 वैद्य दिलीप गाडगे पुणे आहार विधी विशेष आयतन संयोग. त्या आपण संयोगाविषयी बोलत होतो आणि दुधाचा आंबट पदार्थाशी संयोग चांगला नाही असं वर्णन आहे. दूध दही भात किंवा दूध ताक भात असं घेण्याची लोकांची प्रथा आहे, तर ती बंद करायला पाहिजे अशा स्वरूपाचं. पण दुधाबरोबरचा दुसरा एक संयोग जो पनीर किंवा चीज या नावाने प्रसिद्ध आहे त्याच्याविषयी बोलणं तर प्राप्त आहे. आता पनीर हे उंची खाणं अशा स्वरूपाचं म्हणून समजलं जातं, हाय प्रोटीन डाएट अशा स्वरूपाचं म्हणून समजलं जातं. आणि विशेषतः जे व्यायाम करणारे लोक आहेत त्यांनी प्रोटीन मिळण्यासाठी म्हणून पनीर खावं असा आग्रह धरला जातो. मुळामध्ये दूध आणि आंबट अशा प्रकारचा संयोग असल्यामुळे ते विरुद्धांना या सूत्रामध्ये मोडतं. आणि तरी सुद्धा जर घ्यायचं असेल तर बंगाली मिठाईमध्ये त्याचा जो वापर आहे हा त्याच्या शुक्र निद्रा आणि कफ वाढवणे या गोष्टीला पूरक असणार अशा स्वरूपाचा. कारण पनीर हेही या प्रकारे शुक्र निद्रा कफ वाढवणारा अशा स्वरूपाचा आहे. आणि मिठाईमध्ये वापरलं गेल्यामुळे त्याच्या जोडीला येणारा जो मधुर रस असणार, रसगुल्ला असेल किंवा चमचम असेल किंवा अशा प्रकारचे अन्य बंगाली मिठाईचे पदार्थ त्याच्यात पनीरचा वापर असा आहे की आता रसमलाई वगैरे अशा स्वरूपाचे भाग घेतात. तर ह्या सगळ्यांमध्ये पनीरचा वापर हा त्याच्या मधुर स्निग्ध शीत या गुणाला अनुसरून असणार अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यातनं कफ वाढणं, अग्निमांद्य होणं अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण होऊ शकतात. पण अग्नी चांगला असेल, कफाचा त्रास नसतील, बुरणाची अपेक्षा असेल तर कधीतरी हे सेवन केलं तर एखाद्याला फायदेमंद अशा जरूर पण ठरेल, फायदेशीर पण ठरेल. पण विशेषतः पंजाबी डिशेसमध्ये पनीर शिरलं आणि त्यांनी पार वाट लावली अशा स्वरूपाचं. हा कोणी शोध लावला आणि कशाची सुरुवात झाली माहिती नाही असणार अशा स्वरूपाचं. बंगाली मिठाईमधला त्याचा वापर ठीक होता, पण पंजाबी डिशेसमध्ये शिरला आणि मग पनीर पासून अनेक प्रकारच्या भाज्या आणि अशा प्रकारच्या गोष्टी बनायला लागल्या. आणि पुष्कळच्या हॉटेलमध्ये पनीर डिशेसची एक वेगळी यादी असते. मग त्याच्या जोडीला पनीर मटर आहे, पनीर आलू आहे, पनीर आणखीन काहीतरी आहे वगैरे वगैरे अशा स्वरूपाचे खूप पदार्थ असतात. पनीर पालक आहे वगैरे वगैरे. ह्यामध्ये मुळामध्ये फोडणी देणं अशी जी काही भाजी बनवताना लागण्याची प्रोसेस आहे तो एक भाग येतो. आणि त्याचा तिखट, आंबट, खारट अशा सगळ्या रसांशी संयोग घडून येतो. निरनिराळ्या प्रकारचे संस्कार त्याच्यावरती केले जातात. पनीरला स्वतःची चव खूप काही नाहीये, ती डेव्हलप करायला लागते. चीजचं पण तसंच आहे, त्याची चव डेव्हलप करायला लागते. तोपर्यंत आपल्याला चीज चांगलं लागेलच असं नाहीये. पण या सगळ्या भाज्यांमध्ये ते घातल्यामुळे त्याच्या ग्रेव्हीमुळे त्याला एक वेगळी चव अशा स्वरूपाची येते. आणि हॉटेलवाल्याच्या दृष्टीने सोपं असतं की भाज्याची संख्या कमी होते आणि एक वाढवायला पदार्थ मिळतो जो सहज उपलब्ध असणारा अशा स्वरूपाचा आहे. लोकांनाही आवडतो कारण तो आता पॉप्युलर झाला असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून या पनीरच्या भाज्या हॉटेलमध्ये खूप बोकाळल्या असणार अशा स्वरूपाच्या आहेत. तर खऱ्या अर्थाने विचार करायचा झाला तर ह्याचा खारट, आंबट किंवा तिखट अशा पदार्थांचे संयोग हा त्याच्या मूळ स्वाभाविक गुणधर्माशी सुसंगत असा नाही. मुळात विरुद्ध पदार्थ आणि त्यात अशा प्रकारचे संयोग, अशा प्रकारचे त्याच्यावरती संस्कार हे चांगले नाहीयेत. आणि म्हणून ते खरं तर टाळणं जास्त महत्वाचं आहे. त्यात आता एक मोठा इशारा आहे की खऱ्या अर्थाने पनीर किती बनतं आणि खोटं पनीर किती बनतं. खोटं दूध आणि खोट्या दुधापासून बनलेलं पनीर हा एक मोठा चर्चेचा विषय असणार अशा स्वरूपाचा आहे. जर मुळात दूधच खरं नसेल तर त्याच्यापासून बनणारं पनीर हे तर निश्चितच तसं नाहीये आणि रासायनिक दूध अशा स्वरूपाचं असेल. आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलला पनीर लागतं म्हणून रासायनिक पद्धतीने दुधापासून पनीर असं जर निर्माण होत असेल तर तो आरोग्याला खूप मोठा धोका आहे. आणि म्हणून या अर्थाने तरी का होईना पण पनीरचा वापर कमी होणं गरजेचं अशा स्वरूपाचं राहील. खऱ्या दुधापासून बनवलेलं पनीर बंगाली मिठाईमध्ये वापरायला त्यातल्या त्यात बरं आहे कारण त्याचे परिणाम आपल्याला सहजपणे कळू शकतात. पण त्याचा पंजाबी डिशेसमध्ये असणारा वापर हा काही चांगला अशा स्वरूपाचा नाही. पुढे बोलू.